अशाच मस्त रेसिपी बघण्यासाठी सर्व स्पीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया. आपल्याला आज साधी बटाट्याची भाजी बनवायची, ग्रेव्हीची. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे इथं मी घेतलेलं आहे. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडं खोबरं घेतलेलं आहे, लसण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर याची आपल्याला आता पेस्ट बनवून घ्यायची आहे. अगदी साध्या पद्धतीने ही बटाट्याची भाजी आहे. खूप छान लागते, मस्तपैकी. तुम्ही करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. इथं ही आता पेस्ट मी इथं तयार करून घेतलेली आहे. बघा, अशा पद्धतीने ही बारीक झालेली आहे. आता गॅस चालू करून घेतलेला आहे. कढाई तपवण्यासाठी ठेवलेली आहे. तोपर्यंत बटाट्याची वरची साल काढून घेणार आहे. बटाटे चिरून घेऊ. इथं अशा पद्धतीने मी सर्व बटाटे चिरून घेतलेले आहेत. इथं आता कढाई तपलेली, याच्यामध्ये आपल्याला 5 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही गरजेनुसार तेल टाका. तेल तपलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धा स्पून राई टाकलेली आहे, अर्धा स्पून जिरे टाकलेलं आहे. तडकू द्यायचं आहे. हे तडकून झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जो मसाला आपण तयार केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. मिक्स करायचं आहे. याला आता ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगला याला परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजायचा आहे. इथं भाजून झालेला आहे. याच्यामध्ये मी गरम मसाला टाकला आहे अर्धा स्पून. एक स्पून जिरं पावडर टाकलेली आहे. 2 स्पून लाल चटणी टाकलेली आहे आणि अर्धा स्पून हळद टाकलेली आहे. चांगलं भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहेत. जे आपण चिरून ठेवलेले आहेत ते बटाटे आता टाकून घ्यायचे आहेत. खूप साध्या पद्धतीने भाजी आहे, पण खूप छान लागते. तुम्ही सुद्धा करून बघा. मस्तपैकी खूप छान आलटीपलटी करत राहायचं आहे. हे बटाटे या मसाल्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत मस्तपैकी. मग याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. जे मसाल्याचं ग्रेव्हीचं पाणी वगैरे टाकलं मी. आता गरम पाणी टाकून घ्यायचं आणि भाजीला व्यवस्थित उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे. इथं आता ही भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी, खूप छान. आता एका पातेलीमध्ये ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे. अगदी साध्या पद्धतीने भाजी आहे, मोजक्या मसाल्यांमध्ये केलेली भाजी आहे. खूप छान मस्त लागते. तुम्ही सुद्धा ही भाजी ग्रेव्हीची करून बघा. खूप छान. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी सर्व स्पीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला रेसिपी समजणार आहे. लाईक करायला विसरू नका. लाईक कोणीच करत नाही रेसिपीला. खूप छान बघा, मस्त.